मुस्लिम समाजाला प्रथमतः एवढं मोठं पद भेटलंय, काय सांगाल तुम्ही जो विश्वास तुमच्यावर दाखवला तर आजच्या आयुष्यात तुम्ही पात्र दाखवला? आमचे आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुहेलदादा विखे पाटील यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्याकडे अनेक कारणं असतील, परंतु आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस जे आम्ही दरवेळेस तर आम्ही त्यांच्या पाठीशी असतोच, परंतु आता नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये जे भरभरून मतदान त्यांना पडलेलं आहे ते मतदानाला मुस्लिम समाज हा पात्र ठरला विश्वास दाखवायला. त्याचे एक कुठेतरी एक परतफेड फुलाची पाकळी म्हणून एक मुस्लिम समाजाला त्याची एक भेट म्हणून त्यांनी हे पद मला दिलं आहे असं मला वाटतं. आणि असंही वाटतं का खूप अपक्ष उमेदवार पण उभे होते आणि आपले संबंध सगळ्याची चांगलेच आहे, तर कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही भेटायचं असेल तर ते माझ्याशी संपर्क करून ते पण त्यांचं सगळं काय असेल दुखणं ते सांगू शकतात. असंही वाटलं असेल त्या हेतूने त्यांनी हे पद मला दिलं आहे असं मला वाटतं. आणि आम्ही आमचं कुटुंब किंवा आमचा समाज जवळजवळ 3 पिढ्यापासून त्यांच्याबरोबर आहे, सतत आहे, म्हणून या समाजाला एक न्याय द्यावा म्हणून त्यांनी हे पद दिलं असेल असंही वाटतं. अशी बरीच कारणं त्याच्या मागे आहे असं आम्हाला वाटतं. जर बघितलं तर गावामध्ये चर्चा अशी होती की मुस्लिम समाज हा भाजपचा विरोध करतोय, मात्र विखे पाटलांनी जो तुमच्यावर विश्वास टाकला आणि सर्व धर्म समभाव हे एकच संदेश दिला, काय सांगायला येईल? भाजपबद्दल बोलायचं जर ठरलं तर मुस्लिम समाज हा भाजपचा विरोध करतो अशातला भाग नाही आहे. शेवटी प्रत्येक माणसाची त्याची एकमेकाची वागण्याची पद्धत आणि माणुसकी याच्यावर ठरतं कोण कोणाचा द्वेष करील किंवा नाही करील. असं काही नाही आहे का भाजप कधी मुस्लिम समाजावर द्वेष करतो. चांगल्या माणसाला भाजपने कधी पण उचलूनच घेतलेलं आहे आणि त्यांना बरोबर घेऊनच काम केलेलं आहे. तेव्हा एक राहत्यामध्ये नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मुस्लिम समाज काम करतो त्यावेळेस साहेबांनी पण बघितलं मुस्लिम समाज सतत हा प्रामाणिक असतो, म्हणून ते मुस्लिम समाज भाजप जरी असले साहेब भाजपकडून जरी असले तरी मुस्लिम समाज भाजपला मतदान करील ही शाश्वती साहेबांना आली होती. त्या हिशोबाने साहेबांनी विश्वास ठेवला. तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि जे काही वार्डातले पेंडिंग कामं असेल ते तुमच्या मार्गातून पूर्ण होणार आहे. नक्कीच वार्डातील जे पेंडिंग कामं आहे त्याची लिस्टच तयार केलेली आहे. माझ्याच वार्डात नाही, माझ्याच प्रभागात नाही, तर राहत्यातील सगळ्या प्रभागातील लिस्ट ही तयार केलेली आहे आणि त्या लिस्टनुसार हे कामं आता हळूहळू सगळे मार्गी लागणार आहे. कारण वरती सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये सरकार आहे आणि नामदार साहेब पण भाजपचे जलसंपदा मंत्री आहे. म्हणजे निधी येण्यास बिलकुल कमी पडणार नाही. त्याच्यामुळं कामं जे रखडलेले आहेत ते तर होतील, त्याच्या व्यतिरिक्त इतके कामं होतील का एकदम राहता तालुका सुजलाम सुफलाम आणि एकदम सुरेख सुंदर होईल. तुमच्या वार्डामध्ये देखील अनेक उमेदवार दिग्गज होते, या सगळ्यांमधून तुमची वर्णी लागली, काय सांगाल जनतेला? शेवटी पक्षाची मतं हे असतात आणि साहेबांनी पण जे सुहेलदादांनी आणि साहेबांनी जे माझ्यासाठी एक रॅली पण घेतली, पूर्ण गावात रॅली घेतली आणि त्याच्यानंतरही आमच्या वडिलांचे संबंध, आमचे संबंध, आमच्याबरोबर असणारे आमचे राजू वाबळे किंवा आमचे बाकीचे सर्व सहकारी यांनी पण खूप कष्ट घेतले आणि सगळे शाळेचे मित्र, कॉलेजचे मित्र यांनी सगळ्यांनी कष्ट घेऊन निवडून आणलं. तसं जर बघितलं तर माझ्या विरुद्ध 2 स्टँडिंग नगरसेवक आणि एक माजी नगरसेवक हे माझ्या विरुद्ध होते. तसेच 3 अपक्ष उमेदवार पण होते. एवढ्यामधून सर्व मतदारांनी मला कौल दिला, याबद्दल मी मतदारांचे खूप खूप आभारी आहे. त्यांनी पण एकदा ओळखून घेतलं का कोण काम करू शकतो, कोण नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांनी मतदारांनी कौल दिला आणि नामदार साहेबांच्या मार्फत हे कामं होणार आहे म्हणून त्यांचा उमेदवार आहे म्हणून मला कौल दिला व निवडून आणला. सामाजिक एकतेचा संदेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि प्रथमतः मुस्लिम समाजामध्ये एक चांगला पद या ठिकाणी बघायला मिळालं, कसं बघण्यात? नाही, यातून एकच संदेश संपूर्ण राहत्याला आणि महाराष्ट्राला जातोय. विखे पाटील हे विकासाचं राजकारण करतात. हे विखे पाटील
जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही, कधी करीतही नाही. हा संदेश मुन्नाभाईंच्या राहता नगर परिषदेच्या गटनेतेपदाच्या निवडीवरून हा संदेश मिळतोय सगळ्यांना. तुम्ही देखील त्यांच्या सोबत होते प्रचारामध्ये, त्यांच्यासोबत काम देखील केलंय. कसं वाटतं, जनतेचा कसा विश्वास त्यांच्यावरती वाटला? नाही, त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या वडिलांची पुण्यही त्यांच्या कामाला आलेली आहे. आम्ही फक्त त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या वडिलांची मेहनत आणि त्यांच्या वडिलांनी जो राहत्यात जातीय सलोखा अगदी पूर्वीपासून ठेवला, तो त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेला आहे असं मी मानतो. समजा मुस्लिम समाजाला एवढं मोठं पद या ठिकाणी राहत्या शहरामध्ये देण्यात आले, कसं वाटतं या सगळ्या गोष्टी? काय सांगता? या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमचा जो नेता आहे मुन्नाभाई शाह यांना जे पद दिलंय साहेबांनी आणि राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा यांनी जो आमच्या मुस्लिम समाजावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी आमच्या सर्व समाजाच्या वतीने प्रथमतः मी त्यांचं दोन्ही पितापुत्राचं अभिनंदन करतो आणि आमचा सर्व मुस्लिम समाज हा सदैव त्यांच्या पाठीशी राहील अशी मी ग्वाही देतो. माननीय आमदार साहेबांनी मुन्नाभाई शाह यांना जे आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने नगरसेवक पद जे दिलं होतं, त्यातून ते निवडून आलेत आणि त्यांना गटनेतेपद देखील दिलं आहे. त्यामुळे आम्ही नामदार साहेबांचे आभारी आहोत आणि असंच आमचं मुस्लिम समाजाचे त्यांनी बरेचसे कामं होते ते केलेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. मुस्लिम समाजाच्या वतीने आणि साकोरी मुस्लिम समाज, राहता मुस्लिम समाज यांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. आज या ठिकाणी आमचे मित्र मुन्नाभाई हे गटनेते झाले, याचा खूप आनंद आमच्या सगळ्या मित्र परिवाराला झालेला आहे. मुन्नाभाईचं आणि आमचे 20 वर्षापासून संबंध आहे. माझं कपड्याचं दुकान असताना हे वाढणे पाटील असतील, मुन्नाभाई असन, आमचं काय उठणं बसणं असायचं. मुन्नाभाईचे वडील, त्यांचं कुटुंब यांचं समाजकारणामध्ये चांगलं योगदान राहिलेलं आहे. या राहत्याच्या ते पण माझे नगरसेवक होते मुन्नाभाईचे वडील. आज ते आपल्यातून निघून गेलेले आहे, आज 9 दिवस झालेले त्यांना. आणि मुन्नाचा स्वभाव सगळ्या समाजाबरोबर एक प्रेमाचं, आपुलकीचं त्याचं नातं राहिलेलं आहे. कोणत्याच समाजाबद्दल त्याच्या मनात द्वेष किंवा काही नसतो. मग कुठला समाज असेल, त्यांच्या सामाजिक, राजकीय सगळ्या याच्यामध्ये त्याचा हिरीने भाग असतो. आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांनी एक चांगला संदेश या परिसराला आमच्या दिलेला आहे. त्यामुळं निश्चितच हा जो मुस्लिम बांधव आहे आमचा, हा खूप आनंदित झालेला आहे. आणि आम्हाला सुद्धा, साकोरी ग्रामस्थांना सुद्धा मुन्नाभाई सारखा माणूस या ठिकाणी गटनेता दिला, त्याबद्दल मी साहेबांचे, सुजयदादांचे खूप खूप आभार मानतो. मुन्नाच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. आणि एक चांगला सोशल इंजिनिअरिंग त्यांनी या परिसरात चालू केल्यामुळं प्रथमच नगरपालिकेच्या इतिहासामध्ये गटनेता हा मुस्लिम समाजाचा झालेला आहे. मी खरंच मनापासून साहेबांचं, दादांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मुन्नाच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद.